नमस्कार. आज आपण नीट UG 2025 बद्दल बोलणार आहोत आणि आपलं मुख्य लक्ष असेल आसाममधील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे नीटची माहिती पुस्तिका आहे आणि काही इतर नोंदी पण आहेत. तर यांच्या आधारावर आपण ही थोडी कॉम्प्लिकेटेड वाटणारी प्रोसेस सोपी करून समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. ही जी नीट UG परीक्षा आहे ना, जी NTA घेते, ती भारतात MBBS, BDS आणि आता हे आयुष कोर्सेस म्हणजे BAMS, BSMS, BUMS, BHMS या सगळ्यांसाठीची एकमेव राष्ट्रीय परीक्षा आहे. म्हणजे आसाममध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरी नीट शिवाय पर्याय नाही. अजिबात नाही. नीट अनिवार्य आहे आसामसाठी सुद्धा. बरं, मग परीक्षेचं स्वरूप कसं असतं थोडं सांगाल का? हो, तर नीट UG 2025 ही परीक्षा पेन आणि पेपर वापरून होते, म्हणजे ऑफलाईन, एकाच दिवशी देशभरात. यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे बॉटनी आणि झुलॉजी दोन्ही यावरचे प्रश्न असतात. सगळे MCQ पद्धतीचे. अच्छा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आणि मार्किंग स्कीम? एकूण 720 गुणांची परीक्षा असते. प्रत्येक बरोबर उत्तराला 4 गुण. आणि निगेटिव्ह मार्किंग बद्दल ऐकलंय, ते खरे का? हो, आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचा 1 गुण वजा होतो. म्हणजे नुसतं उत्तर देणं नाही, तर काय सोडायचं हे ठरवणं पण महत्वाचं आहे. अचूकता खूप महत्वाची ठरते. बरोबर. वेळेचं नियोजन पण लागत असेल मग. अच्छा, परीक्षा कोणत्या भाषांमध्ये देता येते? आसामच्या विद्यार्थ्यांसाठी काय सोय आहे? तर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार ना, आता ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि इतर 11 प्रादेशिक भाषांमध्ये देता येते आणि त्यात आसामी भाषेचाही समावेश आहे. ही चांगली गोष्ट आहे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की अर्ज भरतानाच तुम्हाला परीक्षेचं माध्यम एकदम काळजीपूर्वक निवडायला लागतं. कारण एकदा निवडलं की नंतर ते बदलता येत नाही. आसाममधल्या सेंटरवर इंग्रजी आणि आसामी दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. आणि समजा एखाद्या प्रश्नाच्या भाषांतरात गडबड वाटली तर? अशा वेळी इंग्रजीमधला जो प्रश्न आहे तोच अंतिम मानला जातो, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे झालं परीक्षेबद्दल. आता अर्ज प्रक्रिया, ती कधी असते आणि कशी असते? अर्ज फक्त NTA ची जी अधिकृत वेबसाईट आहे neet.nta.nic.in तिथूनच ऑनलाईनच भरावा लागतो. दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि प्रक्रिया साधारणपणे फेब्रुवारी-मार्च मध्ये असते. म्हणजे 2025 साठी ती 7 फेब्रुवारी ते 7 मार्च अशी होती. फॉर्म भरताना काय काय लागतं? म्हणजे काय काळजी घ्यावी लागते? हो, बरीच काळजी घ्यावी लागते. एक तर तुमचा फोटो, सही, मग 10वीचं सर्टिफिकेट, रहिवासाचा पुरावा आणि जर तुम्ही कोणत्या आरक्षित प्रवर्गात येत असाल तर जातीचा दाखला किंवा PWD म्हणजे दिव्यांग असाल तर ते प्रमाणपत्र. हे सगळं स्कॅन करून अपलोड करावं लागतं. फॉर्मॅट आणि साईज पण महत्वाचं असणार. अगदी. त्यांनी जसं सांगितलंय तसंच अपलोड करायला हवं, नाहीतर अर्ज बाद होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळी माहिती एकदम अचूक भरा, कारण फायनल सबमिट केल्यावर बदल करता येत नाहीत. खाली निकाल पण लागला, मग खरी धावपळ सुरू होते म्हणतात काउन्सिलिंगची. ती कशी चालते? राष्ट्रीय स्तरावरची आणि मग आसामची? हो, निकालावर आधारित NTA एक अखिल भारतीय गुणवत्ता यादी म्हणजे ऑल इंडिया रँक AIR लावते. याच्या आधारावर देशातल्या ज्या 15% ऑल इंडिया कोट्याच्या जागा आहेत, म्हणजे कुठल्याही राज्यातला विद्यार्थी अर्ज करू शकतो त्या जागा? हो, त्या जागा आणि एम्सेस, जिपमर सारख्या ज्या केंद्रीय संस्था आहेत त्यांच्या जागांसाठी काउन्सिलिंग मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC किंवा DGHS करते. हे सगळं ऑनलाईन होतं. आणि आयुष कोर्सेसच्या ज्या ऑल इंडिया कोट्यातल्या जागा आहेत त्यासाठी AACCC नावाची वेगळी कमिटी काउन्सिलिंग करते. अच्छा, हे झालं राष्ट्रीय पातळीवरचं. पण आसाममधल्या ज्या उरलेल्या 85% जागा आहेत त्यांचं काय? म्हणजे राज्याच्या कोट्याचं? बरोबर. त्या 85% जागा ज्यात सरकारी आणि खासगी दोन्ही कॉलेजेस येतात आसाममधली, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग प्रक्रिया आसाम सरकारची स्वतःची संस्था करते. ती आहे वैद्यकीय शिक्षण संचालनालय आसाम, म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन आसाम किंवा DME आसाम. ओके, म्हणजे आसामच्या विद्यार्थ्यांना DME आसामच्या प्रोसेसमधून जावं लागतं. हो, त्यासाठी मग DME आसामच्या वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागतं. DMEAssam.gov.in तिथे नोंदणी करावी लागते आणि त्यांची प्रक्रिया फॉलो करावी लागते. इथे मग आसाम सरकारचे स्वतःचे नियम म्हणजे स्थानिक पात्रतेचे निकष आणि त्यांचे आरक्षण धोरण लागू होते. म्हणजे हे खूपच महत्त्वाचं आहे आसामच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण राज्यातल्या बहुतेक जागा याच DME आसाम मार्फत भरल्या जाणार. अगदी बरोबर.
त्यामुळे त्यांची वेबसाईट नियमितपणे तपासणं आणि त्यांच्या सूचनांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. बरं, पात्रतेचे निकष काय आहेत साधारणपणे? कोण अर्ज करू शकतं नीटसाठी? न झालेलं असावं. आणि कमाल वयोमर्यादा? ती आता नाहीये. आधी होती, पण आता उच्च वयोमर्यादा काढून टाकली आहे. अरे वा, ही तर चांगली बातमी आहे अनेकांसाठी. आणि शिक्षण? तुम्ही 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा पास असायला हवी. विषय महत्त्वाचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी हे विषय हवेत. आणि गुणांची अट म्हणजे सामान्य श्रेणीसाठी PCB मध्ये एकत्र किमान 50% गुण लागतात. आणि राखीव श्रेणीसाठी? SC, ST, OBC, NCL साठी ही अट 40% गुणांची आहे. आणि PWBD उमेदवारांसाठी पण त्यांच्या कॅटेगरीनुसार किमान गुणांची अट आहे, साधारणतः 40-45%. ओके, म्हणजे पात्रता निकष पण स्पष्ट आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो अनेकांना पडतो. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात आसाममधल्या शिक्षणाचा खर्च किती येतो? किंवा तिथल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं असतं? कॉलेजेसमध्ये हॉस्टेल वगैरे सोयी कशा असतात? एकूण जागा किती आहेत MBBS, BDS किंवा आयुषच्या? नाही, खरं सांगायचं तर आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे नीटचं माहितीपत्रक किंवा इतर नोंदी, त्यात या गोष्टींचा उल्लेख नाहीये. म्हणजे आसाममधला नक्की खर्च किती, तिथलं स्टुडंट लाईफ किंवा एकूण जागा किती आहेत किंवा समजा 2025 साठी अंदाजे कट ऑफ किती लागेल याची माहिती नाहीये. अच्छा, आणि महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात विद्यार्थी इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे ॲडमिशनसाठी का जातात याबद्दल काही? किंवा महाराष्ट्रातली चांगली कॉलेजेस कोणती? नाही, त्याबद्दलही काही विशिष्ट माहिती आपल्या सोर्स डॉक्युमेंट्समध्ये दिलेली नाहीये. ठीक आहे, म्हणजे ही माहिती आपल्याला मिळालेल्या स्रोतांमध्ये नाही. हरकत नाही. तर एकूणच आसाममध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नीट 2025 ही परीक्षा आणि त्यानंतरची DME आसामची प्रक्रिया या दोन्ही खूप महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. NTA आणि विशेषतः DME आसामच्या वेबसाईट्सवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, हे नक्की. अगदी बरोबर. आणि जाता जाता अजून एक मुद्दा सांगते. प्रत्येक राज्याची जी राज्य कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया असते ना, ती थोडी वेगळी असू शकते. त्यांचे नियम, वेळापत्रक, फी, कागदपत्र यात फरक असू शकतो. हो, हे शक्य आहे. त्यामुळे फक्त नीटमध्ये चांगले मार्क मिळवणं पुरेसं नाहीये. तुम्हाला ज्या राज्यात प्रवेश घ्यायचा आहे, इथं आसामबद्दल बोलतोय, तर तिथल्या DME आसामच्या काउन्सिलिंग प्रक्रियेची पूर्ण आणि बारीक माहिती असणं, त्यांच्या सगळ्या अटी पूर्ण करणं आणि प्रत्येक फेरीत व्यवस्थित भाग घेणं हे यशस्वी प्रवेशासाठी तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं ठरतं. अगदी मोलाचा सल्ला आहे हा.